न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय मित्रांनो. विनंती असेल आपल्याला. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज आतिशच्या माध्यमातून पहिला चेंडू तेज थर्रार नक्कीच यॉर्कर मारा करायला बघायला मिळाला. तो मात्र आतिश खूप चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर शाहिद मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस शाहिदचं नाव घेतलं जातं नक्कीच आठवण होते ते मात्र अंबिवलीच्या शाहिद. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व युवा उद्योजक नागेशजी पितांबरी यांचं सुद्धा इथं शुभ आगमन झाले. त्यानंतर आपण बघतोय पिंटू बांगर असतील, त्यानंतर भानू घरत असतील, संपूर्ण टीम आपल्याला बघायला मिळते. युवा उद्योजक संपूर्ण आपल्याला बघायला मिळतात. अतिश असतील, त्यानंतर नक्कीच हेमंत असतील, हे सर्व परम मित्र आणि नक्कीच या प्रगती चषकामध्ये त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला बघूया. पहिल्या चेंडूवरती मोठा फलंदाज बाद झालाय आपल्याला बघायला मिळाला. नक्कीच तेजस बॅक टू द डगआउट. शाहिद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी फिल्डिंग मध्ये चेंजेस बघायला मिळतात का, तर नक्कीच लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस येते त्या वेळेस नक्कीच फिल्डिंग टीमला थोडेसे कष्ट करावे लागतात. पुढचा चेंडू इथं मात्र सुवर चेंडू पडल्या टप्पा पडल्यानंतर कुठेतरी उसळी घेतोय. डॉट डिलिव्हरी खूप चांगला गोलंदाजीचा प्रत्यक्ष पहिला चेंडू तेज तरार होता. त्यानंतर कुठेतरी चेंज ऑफ पेस बघायला मिळाला, गती परिवर्तन आणि डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू खूप चांगली गोलंदाजी राहिली ती मात्र सापे संघाची. इथे मात्र फुल टॉच चेंडू. किती धावा मिळते, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स इनटू द क्राउड. ए वन क्वालिटीचा येतोय ब्रँडेड चौकार. नक्कीच इथे मात्र बघायला गेला तर तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी शाहिद आले आणि शाहिदच्या बॅटमध्ये एक जबरदस्त फटका सजवला गेला. ऑन साईडला पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेचा बेनिफिट घ्यावा लागेल ते मात्र वालदुनी टीमला. इथे मात्र अजून एक बिग हिट. कुठपर्यंत चेंडू पोहोचेल, नक्की जाईल का षटकार, परंतु इथे झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असे समीकरण असतो. झेल सुटलाय आणि चेंडू धावा देऊन जाईल ते मात्र तब्बल 6. डीजे जबरदस्त फटकेबाजी आपण बघतोय. शाहिदच्या बॅट मधनं बॅक टू बॅकचे 2 मोठे फटके. धावफलक डबल डिजिट डबल फिगर 10 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक प्रगतीपथावर. पॉवर प्लेचा पहिला. अजून एक बॅटची एज लागली जास्त. यष्टांच्या मागे चुक्या होणार नाहीये. अजून एक धक्का लागतो. शाहिद बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर नक्कीच गौरव येतो मैदानाच्या हाती. मोठे 2 हिट आले होते, परंतु नक्कीच आतिश दाखवून देतोय का मला नक्कीच पॉवर प्लेची ओर फेकण्यासाठी संपूर्ण सापे गावाने संपूर्ण संघाने प्रोत्साहित केले. त्याचं प्रात्यक्ष आपण बघितलं. पहिले 2 चेंडूचा विचार केला, खूप चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकले गेले. त्यानंतर विचार केला तर 2 मोठे हिट आले. ते बघितलं तर बॅटर साहिदच्या माध्यमातून. त्यानंतर पुन्हा एकदा बॅटची इनर एज लागली गेली आणि नक्कीच फलंदाज होतोय बाद. यष्टांच्या मागे नक्कीच जर बघितलं गेलं मास्टर माइंड कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवलं जातं. त्यानंतर क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं त्यांच्या माध्यमातून. 2 विकेट गेल्या पहिल्या एका ओव्हरमध्ये. ते मात्र वालदुनी टीमला अजूनही 3 षटक बाकी आहेत. कुठेतरी घाई होते का बघायला मिळेल आपल्याला. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरचा क्षेत्र निवडायचं होतं, परंतु षटक क्रमांक मला वाटते पहिलं संपते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. डबल डिजिट 10 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच 2 फलंदाज बाद झाले आणि नक्कीच 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच उर्वरित वेळेमध्ये डीजे अद्विकला सुद्धा संधी असेल.
पुढील मॅच नक्कीच आपल्याला बघायला मिळेल खुणी विपक्ष धुंडावडवली. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये लगेचच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. बोथ टीम कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपलं टॉस केलं जाईल. मॅच चालू आहे. नक्कीच आमच्या आलेल्या मान्यवरांसाठी नक्कीच मेजवानी ठरेल का, कारण की वालदुनी विपक्ष सापे अशी ही काटाकीर लढत आपल्याला बघायला मिळते. पहिलं षटक संपलं. नक्कीच आतिशचं खूप चांगलं गोलंदाजी केली आतिशने. बघायला गेलं तर तब्बल 10 धावा खर्च करतोय आणि 2 फलंदाज तंबूच्या असला पाठवतोय. तेजस आणि नक्की शाहीची खेळी संपुष्टात आल्या. अजूनही सलामीला आलेला अखिलेश आणि आता मात्र गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी सज्ज झाले. तो मात्र गोलंदाज जीवन साळवी. नक्कीच आपल्याला बघायला मिळते अंपायरांकडे काहीतरी सूचित केलं जात आहे की आपण ज्या वेळेस कुठेतरी फिल्डिंग सेटअप करता ते नक्कीच 1 ते 2 वेळा सांगून आपण सेटअप करू शकता. काहीतरी कानमंत्र दिले जातात. दुसरा षटक फुल टॉस चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट होईल. सुसज्ज मैदान आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. बॅकअप होतोय विकेट किपर कडनं. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळते तो मात्र जीवन. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल जीवनच्या माध्यमातून, परंतु अखिलेश आणि गौरवची जोडी आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आपल्याला बघायला मिळते. 11 धावा धावफलकावरती लागल्या. 2 मोठे फलंदाज बाद सुद्धा झाले, परंतु सलामीला आलेला अखिलेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. गौरव नक्कीच चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारलाय चेंडू. जाईल वन बाउंड्स विथ क्राउड. अजून एक चौकार येतोय. खूप चांगला शॉट बघितला आपण. पॉवर हिटिंग चेंडू पडल्यानंतर पॉवर जनरेट केली ती मात्र गौरवने आणि चेंडूला फेकून दिले ऑन साइडला. या 4 धावा येतील. 4 धावाच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. 15 रन्सचा 15 धावा धावफलकावरती लागल्यात. इकॉनॉमिकल बॅटिंग होईल का वालदुनी संघाकडनं, कारण की येणारे 4 षटक आहेत. कुठेतरी विकेट कमी गेल्या तर नक्कीच चांगला टार्गेट सेट केला जाईल. सापे संघाचा विचार केला तर भरपूर चांगले स्टारकास्ट त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. अतिश जीवन त्यानंतर भरपूर सारे खेळाडू आहेत त्यांच्याकडे सुद्धा. अटॅकिंग क्रिकेट सातत्याने भिवंडी परिसरामध्ये या टीमचा सुद्धा दबदबा राहिला आहे. अमने असेल, सापे असेल, काल अमनेपाडा संघ सुद्धा कालच्या दिवसाच्या फायनलच्या मॅच खेळला, कुठेतरी पराभूत झाला. खूप चांगली मॅच त्यांच्या माध्यमातून सुद्धा बघितली. खांडपे संघ क्वालिफाय झाला कालच्या दिवसामध्ये. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर नक्कीच तेज तर्रार चेंडू आपल्याला बघायला मिळाला. थोडासा स्किड झाला चेंडू आणि जातो विकेट किपरकडे. डॉट बॉल. नक्कीच भिवंडीचं क्रिकेट आपण सातत्याने बघत आलोय की एक चांगल्या दर्जाचं टेनिस क्रिकेट आहे. त्यात भिवंडीमधून नक्कीच आपल्याला तारे सितारे नक्कीच आज ओपनचं क्रिकेट खेळताना बघितला. जबरदस्त फटका, पुलचा देखना फटका बघितला. चेंडू फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. मा रेषा पार षटकार. नक्कीच डीजे अद्विकने संपूर्ण या प्रगती चषकामध्ये चांगलं संगीतमय वातावरण त्यांच्या माध्यमातून सुद्धा या 2 दिवसामध्ये पार पडलं आपण बघितलं. त्यानंतर एनबीची संपूर्ण लाईव्ह टीम या संपूर्ण स्पर्धा कव्हर अप करताना आपण बघितली. त्यानंतर माझ्या साथी समालोचक प्रथम चव्हाण यांनी सुद्धा 2 दिवसात भरपूर इम्प्रेस केलंय. इथे मात्र पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने चेंडू जाईल डीप मध्ये खेळाडू होईल. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, परंतु नक्कीच या 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये आपण बघितलं 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावाच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. 23 रन्स, 23 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगलं क्रिकेट आपण बघतोय वालदुनी संघाच्या माध्यमातून. जसं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली अटॅकिंग क्रिकेट आपण बघितलं. विशेष करून नक्कीच गौरवचं कौतुक करावं लागेल. 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आला. त्यानंतर एक चौकार एक षटकार त्याच्या माध्यमातून बघितला. अजून एक चांगला फटका ऑन साइडला. इथं बघितलं गेलं तर ऑफ साइडला एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु गुड थ्रो, जबरदस्त थ्रो. डायरेक्ट विकेट किपरकडे चेंडू फेकला गेला.
एकच धाव. षटक क्रमांक इथे दुसरं संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या ते मात्र 24 रन्स, 24 धावा म्हणजे इकॉनॉमिकल 12.00 ची सरासरी आली आहे. कारण की पहिल्या षटकाचा विचार केला फक्त आणि फक्त 10 धावा आलेल्या, 2 फलंदाज मोठे बाद झाले असेल तर मात्र तेजस असेल, शाहिद असेल. परंतु विचार केला ना आता दुसऱ्या ओव्हरमध्ये एक जमेची बाज म्हणजे गौरव चावल्या फॉर्म मध्ये आलाय. कारण की आल्या आल्या चौकार आणि षटकारांची भाषा बोलायला सुरुवात केली. जीवन थोडंसं महागडा ठरतोय. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च करतोय. इथून कमबॅक करावा लागेल सापे संघाला. कारण की धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 24 रन्स, 24 धावा लागल्या. येणारे 12 चेंडू किती धावा खर्च करेल सापे संघ? एक सन्मानजनक टार्गेट सेट केला जाईल यातील मात्र शंका नसेल. कारण की गौरव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. विनू माळी नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळतोय. डायनामिक षटक, तिसरं षटक हे खूप महत्वाचं षटक असतं. कारण की या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर समोरची टीम शेवटच्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळत असतं. या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये सुद्धा धावा येत आहेत. बघायला मिळेल विनूचं षटक कशा प्रकारे असेल. पुन्हा एकदा नक्कीच ब्लॉकलचा चेंडू होता, पडल्यानंतर विकेट किपरकडे डॉट बॉल. ज्याच्या वेळेस नक्कीच डॉट बॉल टाकले जातात बॅटिंग टीमला कुठेतरी पुढच्या चेंडूवरती आक्रमकता दाखवावी लागते. षटक क्रमांक तिसरं विनूचं मी म्हटलं होतं त्याप्रमाणे येईल का? कारण की सापे संघाला एक कमबॅकची भरपूर गरज आहे. इथं मात्र नक्कीच लाईन बघावी लागेल. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू फेकलाय. आमचे मेन अंपायर्स नक्कीच वाईट त्यांच्या माध्यमातून नक्कीच वाईट येतोय. वाईटच्या साह्याने धावफलक 25 या आकड्यावरती. जो डॉट फेकला त्यानंतर मात्र आलेला हा वाईट. पहिला चेंडू चांगला टाकलेला ब्लॉकलमचा फुलर लेनचा चेंडू होता. कुठेतरी बॅट्समनला समजलं नाही अशा प्रकारचा चेंडू फेकण्यात यश आलेलं. पुन्हा एकदा नक्कीच जागा बनवली परंतु क्षेत्र कशाला निवडलंय. फलंदाज बाद. गौरव बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र तिसरा. गौरवने दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षरशः जीवनवरती हल्ला चढवला. त्या गौरवलाच नक्कीच डगआउटचा रस्ता दाखवलाय. ज्याप्रमाणे मी म्हटलं सापे टीमला नक्कीच गरज आहे ती मात्र कमबॅकची आणि तो कमबॅक करून देतोय विणवाळी. आपल्याला बघायला मिळतोय पहिल्या 2 षटकां 2 चेंडूचा खेळ संपलाय. एक डॉट फेकला त्यानंतर वाईट आला. एक विकेट सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळते. इथं मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल याला बोलतात कमबॅक. मागच्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या त्यानंतर विनू माळे आले अक्षरशः जखडून ठेवले. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, एकही धाव नाहीये. अतिरिक्त धावेने नक्कीच एक धाव दिले परंतु जर विचार केला ना तिन्ही चेंडू डॉट फेकले. जबरदस्त लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करतोय विनू. इथं मात्र नक्कीच पुल केलाय. किती धावा मिळतील बघायला मिळेल. पुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि चेंडूला पेटून पाठवून दिलाय 4 धावेसाठी. कमॉन डीजे. नक्कीच कॉन्क्रीटचे पिचेस असल्यामुळे प्रत्येक वेळेस बॉल चेक करणं गरजेचं असतं. कारण की कॉन्क्रीट आहे त्याच्यावरती ज्या वेळेस लगेचच चेंडू जुना होतो आपल्याला बघायला मिळतोय. कारण की एक ओव्हर फेकल्यानंतर चेंडूवरचे जे चला विनू माळी नक्कीच 5व्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळेल कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 4 धावा आल्या. पहिल्या 3 चेंडू डॉट फेकले त्यानंतर 4थ्या चेंडूवरती चौकार आलाय. तो म्हणजे बॅटर विक्रांतच्या माध्यमातून आलेला हा चौकार. परंतु अखिलेशला शांत ठेवण्यात यश आलंय संपूर्ण सापे टीमला. कारण की सलामीला आला त्यानंतर फक्त आणि फक्त मला वाटते एकच चेंडू आतापर्यंत फेस केलाय तो मात्र अखिलेशने. तिसरं षटक चालू आहे. अखिलेशसाठी कुठेतरी दुर्दैवाची घटना असेल का? कारण की सलामीला आलाय मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गॅपचं सिलेक्शन झालंय का? दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतील. गुड थ्रो, जबरदस्त थ्रो. विकेट किपर एंडला आपण हा थ्रो बघितला. अजून 2 धावा कंप्लीट होईल.
दोन धाब्याच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. 31 रन्स, 31 धाबा धावफलकावरती लागल्यात. 31 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकामध्ये सुद्धा जेमतेम 6-7 धाबा आलेले आहेत. शेवटचा चेंडू होते यामध्ये नक्कीच विक्रांतला एक मोठा फटका आला तर एक सन्मानजनक धाबा तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा येतील यातील मात्र शंका नसेल. परंतु गौरव सारखा स्टार खेळाडू बॅक टू द डगआउट गेलाय. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 31 धावा ला सफत 3 विकेट. कमांडीचे नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय. धर्मदीप नवीन गोलंदाज शेवटचा स्लॉक षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा म्हणजे विचार केला ना मित्रांनो तर 10.33 ची सरासरी आली आहे. इथे मात्र नक्की ऑन साइडला फेकून दिलाय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? परंतु चांगलं फिल्डिंग त्यानंतर थ्रो सुद्धा व्हेरी गुड झालाय आणि इथे मात्र एकच धाव. गोलंदाज बघतो आपण नक्कीच धर्मदीप यावरती किती धावा येतील. शेवटचं षटक आहे स्लॉक षटक आणि यावरती धावा येणं भरपूर गरजेचं असेल. ते मात्र संपूर्ण वालधुनी टीमला जमेची बाब अजूनही आहे. अखिलेश आणि विक्रांत मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. विक्रांतने भरपूर चांगली फलंदाजी केली त्याच्या बॅटमधून सुद्धा. ते मात्र अजून एक फाईन लेगच्या दिशेने चेंडू पाठवून दिलाय. अजून एक चौकार येईल. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या मात्र तब्बल बॅटिंग होते ती मात्र विक्रांतच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच दोंडावडवली विपक्ष कोणी जय हनुमान खोणी विपक्ष दोंडावडवली या दोन टीम मध्ये मॅच असेल. मी नक्कीच प्रथम सरांना विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये आपण नक्कीच नाणेफेक करून घ्यायचे आहे. नक्कीच साहिलजी बांगर यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेक केली जाईल. भानुजी घरत यांच्या माध्यमातून नक्कीच ओके सर्वजण जाणार आहेत. सर्व जे मान्यवर आले त्यांचं टॉस केलं जाईल. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल खोणी आणि नक्कीच दोंडावडवली या टीम मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. वाईट शिक्षेच्या खूपच बाहेर आमचे मेन अंपायर्स नक्कीच राणे सर सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. वाईट साठी रिव्ह्यू नसणारे मित्रांनो विनंती असेल बौद्ध टीम आपल्याला बीमर साठी रनआउट साठी नक्कीच आपल्याला इथे मात्र रिव्ह्यू असेल. या दोन्ही टीमने याची सूचना लक्षात घ्यायची आहे. धावफलक आपल्याला बघायला मिळते तो मात्र 37 या आकड्यावरती. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल ब्लॉकलचा चेंडू होता. फ्लोअर लेनचा चेंडू जबरदस्त फेकला गेला. तो मात्र धर्मदीपच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी सज्ज झाला. पहिल्या 2 चेंडूवरती धावा आलेल्या त्यानंतर वाईट आला तर पण 6 धावा खर्च करतो. इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजांनी केली जीवन सोडला तर. कारण की जीवनने 14 धावा खर्च केल्या 10 त्यानंतर 7 आल्या तर मात्र विनू माळीच्या गोलंदाजीवरती भरपूर चांगली गोलंदाजी झाली सापे संघासाठी. रनअप मध्ये थोडेसे चेंजेस आपण बघितले. षटक क्रमांक 4 धर्मदीपचा आपण बघतोय. धावफलकावरती धावा लागल्या 37 धावा लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज नक्की तंबूच्या आसऱ्याला गेले आपल्याला बघायला मिळते. मात्र तेजस असेल त्यानंतर शाहिद असेल गौरव असेल 3 खेळाडू नक्कीच बाद झाले. परंतु विक्रांत आणि अखिलेश अजूनही मैदानाच्या जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागतोय वालधुनी संघाला तो मात्र 4था.
तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा टॉस जो मात्र होत असताना पाहायला मिळेल एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ खुनी, दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल त्रिशा मल्हारी 11 गावदेवी स्पोर्ट्स ढोंडा वडोली. मान्यवरांना विनंती असेल आपल्या उपस्थितीमध्ये कॉइन फ्लिप केलं जाईल. एका बाजूला 2026, दुसऱ्या बाजूला प्रगती चषक पाहायला मिळेल. दोन 2026 असं कॉल आहे आणि 2026 पडलंय. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. आमच्यासोबत प्रज्वल जोडला जातोय. प्रज्वल म्हटलं तर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट आणि त्या सोबतीला अंबाडी कवाड या असोसिएशन मधील एक नामवंत खेळाडू आहे. प्रज्वल टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून आपला डिसिजन क्षेत्ररक्षण किनाऱ्यात समोर जर पाहिलं जय हनुमान खुणी संघ चांगला संघ, एकाच असोसिएशन मधले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत या आधी कधी तुमची एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये फाईट झाली होती का, आणि जर झाली होती तर कुठला संघ वर्चस्व गाजवलं होतं? आमची 2 वेळा मॅच झाली, एकदा ते जिंकलेत एकदा आम्ही जिंकलो. सो 50-50 बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. समोर खुनी संघ आहे, टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे. एकंदरीत फिल्डिंग चूज करत असताना खुनी संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आमची गोलंदाजी चांगली आहे, त्यानुसार आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मला आठवतंय ज्यावेळेस मी खांडप्याची क्रीडा स्पर्धा कव्हर करत होतो, मॅन ऑफ द सिरीज तुला मिळाली होती. ज्या प्रकारचं फॉर्म तुझं होतं तोच फॉर्म इथे देखील पाहायला मिळेल का? हो, मी प्रत्येक मॅचमध्ये 100% देऊन खेळतो आणि तेच करण्याचा प्रयत्न करेन. मॅचसाठी शुभेच्छा असतील. मी येतोय खुनी टीमच्या कॅप्टनकडे. दादा, आपण टॉस मात्र हारलात. टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? फिल्डिंग केली असती. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. समोर पाहिला तर बल्लाढ्य संघ आहे, ढोंडा वडवली संघ, त्यांच्या विरोधामध्ये एकंदरीत किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. दर्जेदार क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. क्रीडा स्पर्धेबद्दल काय म्हणाल? चांगली स्पर्धा आहे, खूप चांगलं आयोजन. मॅचसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते त्रिशा मल्हारी 11, आई गावदेवी क्रिकेट संघ ढोंडा वडवली संघाने टॉस जो मात्र जिंकलाय, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जय हनुमान क्रिकेट संघ खुनी या संघाला. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याच्या दुसऱ्या सत्राला ज्यावेळेस सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती आवाज आपल्याला ऐकायला मिळेल खडवलीचा सन्माननीय आपण पाहू शकतो विनायकजी राऊत सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. नक्कीच प्रथम आपण नक्कीच या उर्वरित वेळेमध्ये आलेल्या अतिथी देवोभव असं मानलं जाते आणि नक्कीच मान्यवर आलं त्यांचं नक्कीच स्वागत करतोय. नक्कीच भाणूजी करत असतील. युवा उद्योजक नक्कीच आमचे परम मित्र माजी साल पुष्पगुच्छ आणि नक्कीच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. मी NBJ कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल नक्कीच प्रत्येक आलेल्या मान्यवरांचं नक्कीच सत्कार केला जातोय का, तर नक्कीच ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण बघतोय. प्रगती चषक प्रगती मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. नक्कीच नागेशजी पितांबरे यांचा सुद्धा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर नितीन यांचा सुद्धा इथे सत्कार केला जातोय. माईची शाल पुष्पगुच्छ आणि नक्कीच या क्रीडा स्पर्धेची एक भेटवस्तू म्हणून नक्कीच सन्मान चिन्ह दिले जाते. नक्कीच मॅच बघतोय आपण ते नक्कीच सापे विपक्ष वालधुणी अशी ही सामना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त बिग फाईट मॅच असेल. धावफलकाचा स्कोरर आपण बघतो तर 44 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 45 धावांचं लक्ष असेल. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. नडगावचे उद्योजक समाजसेवक दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे साहिलदादा बांगर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी जर विचार केला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील गोलंदाजाला देण्यात आलं होतं. कलाक्रीडा सेवा क्षेत्रामध्ये एक फार मोठं नाव आहे आणि जर विचार केला आमचे बंधुराज प्रसन्न चव्हाण यांच्यावरती विशेष प्रेम त्यांचं देखील आहे. त्यांची उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण खूप सारे शुभेच्छा देणार आहोत.
अतिश आणि नक्कीच सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते तर मात्र अतिश आणि मोहन नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळते मात्र शाहिद शेख आपण बघितलं तर भरपूर टेनिस क्रिकेट जगतातील एक भरपूर मोठं नाव आहे आपण बघायला मिळतोय कारण की शाहिद शेख मोहना अटाळीचा एक धडाकेबाज बॅट्समन आपण बघतो खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सध्या बघतोय आपल्याला इथे वालतुणी संघाकडनं गोलंदाजी मार्क वरती शाहिद शेख बघायला मिळतोय पहिला चेंडू हवेमध्ये नक्की स्वतः गोलंदाज झेल घेईल का आणि इथे मात्र फलंदाज बाद धक्का क्रमांक लागतोय सापेटिंगला पहिला ज्याप्रमाणे बघायला गेला वालधुनी संघाला पहिला धक्का लागलेला तेजसच्या स्वरूपात त्या स्वरूपात आती सुद्धा शून्यावरती बाद होतोय जबरदस्त गोलंदाजी कमॉन डीजे धन्यवाद डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयुरेश माळी आपल्याला बघायला मिळतोय अतिश नक्की शून्यावरती बाद झालाय काय तेज तरार गोलंदाजी बघितली वालदुनी टीमच्या माध्यमातून तब्बल धावांचा टार्गेट सेट केला 45 धावांचा टार्गेट सेट केला पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते मात्र शाहिदने पहिलाच खेळाडू बाद झालाय अतिश अटॅकिंग क्रिकेट सातत्याने त्याच्या माध्यमातून बघत आलोय आपण आतिश त्या आतिशला नक्कीच तंबूचा आसरा दाखवलाय तो मात्र गोलंदाज शाहिदने अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय आपल्याला बघायला मिळतोय डॉट बॉल खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते साईडच्या माध्यमातून ज्यावेळेस बॅटिंगला आला त्याच्या बॅट मध्ये दोन मोठे फटके सुद्धा आपण बघितले गोलंदाजी मार्क वरती असताना आतिश कडनं शाहिद कडनं भरपूर चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या दोन चेंडूंचा खेळ संपलाय अजूनही 4 चेंडू आहेत पॉवर प्लेचे कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल शाहिद कडनं आपल्याला बघायला मिळेल अजून एक चांगला चेंडू ऑन साईडला खेचून मारला क्षेत्ररक्षक दूरवर नाही येईल फलंदाज होईल धक्का क्रमांक लागतोय सापे संघाला तो मात्र दुसरा दीपेश नक्कीच आपल्याला चौथ्या क्रमांकावरती कुठेतरी लवकर फलंदाज बाद झालेत का सापे संघाचे कारण की तब्बल 45 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेत एक रक्षात्मक खेळी खेळावी लागेल या 2 खेळाडूंना मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पडल्यानंतर तेज थर्रार चेंडू आपल्याला बघायला मिळतोय वालधुनी एक्सप्रेस आहे की काय शाहिद शेख भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या 4 चेंडूंचा विचार केला एकही बॉल बॅटला प्रॉपर लागलेला नाहीये कारण की 2 चेंडू विचार केला तर मिस टाइम स्ट्रोक आपण बघितले ते मात्र असेल आतिश चंद्र असतील ते मात्र मयुरेश माळे 2 फलंदाज बाद झाले परंतु जमीनची बाब अजूनही मैदानाच्या आतमध्ये मोहन अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला आहेत कुठेतरी चेंज ऑफ पेस अजूनही एक डॉट फेकला जातोय खूप चांगली गोलंदाजी मिड एंड विकेट येईल का प्रश्नचिन्ह आहेत नक्कीच का तर शाहिद शेखची गोलंदाजी आतापर्यंत एकही रन आलेला नाहीये चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईन आणि लेंथ वरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने करत आहे शेवटचा चेंडू षटकातील अजूनही एकही धाव नाहीये अजून एक चांगला चेंडू मिड एंड विकेट मिड एंड वर फेकले शाहिद शेख नक्कीच सापे संघाला प्रश्नचिन्ह निर्माण करतोय 24 चेंडू तब्बल 45 धावांची गरज असताना पहिली ओव्हर मिडन आले जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो ओव्हर मिडन ओव्हर फेकले शाहिदने
नक्कीच सापे संघाला एकही खाता खोलता आलं नाहीये. दोन बॅटर नक्कीच डगआउटच्या अस्त्राला गेल्या, अतिश आणि मयुरेश, परंतु मोहन आणि दीपेशने आल्या आल्या नक्कीच 3 बॉल डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे ती मात्र शाहीदची. इम्प्रेस केल्या आजच्या पहिल्या या सामन्यामध्ये प्रगती चषकाच्या. खूप चांगलं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना नक्कीच 2 मोठे फटके आले. त्यानंतर गोलंदाजी माग पडते असताना 100% परफॉर्मन्स आपण बघितला तो मात्र शाहीदचा. नवीन गोलंदाज आपल्याला तेजस बघायला मिळतो, ज्या तेजसवरती भरपूर सारा विश्वास दाखवलेला. बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती नक्कीच बाद झाला. ज्याप्रमाणे आपण बघितलं शाहीद सुद्धा फक्त अवघा 10 धावा करून डगआउटचा अस्त्र त्यांनी बघितला. त्यानंतर तेजस, परंतु गोलंदाजी भरपूर सारा चांगली. गोलंदाजी मागवरती आपल्याला तेजस बघायला मिळतोय. पहिली ओव्हर नक्कीच पॉवर प्लेची होतीच, तेच तर्रार गोलंदाजी आपण बघितली ते मात्र शाहीची. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी स्पिन अटॅक आपल्याला बघायला मिळतोय. फिंगर रोल केले जातील यातील मात्र शंका नाही. छोटा रनअप आपण बघतोय तेजसचा. सापे संघ कुठेतरी अडचणीत सापडेल का, कारण की भरपूर सारे अटॅकिंग क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जमेची बाब आहे. अजूनही मोहन मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र ऑन साइडला फेकून दिलं, क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. किती धावा मिळतील? इथे मात्र श्री गणेश झालाय सापे संघाचा. एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या साई आणि धाव फलकाचा श्री गणेश झालाय सापे संघासाठी, कारण की एकच धाव. पहिली ओव्हरचा विचार केला, भरपूर चांगली गोलंदाजी झाली, मात्र शाहीच्या माध्यमातून एकही धाव आली नाही. 2 विकेट नक्की तंबूच्या अस्त्राला गेले. खूप चांगला गोलंदाजीचा प्रात्यक्ष शाही देत असताना आपण बघितला. कुठेतरी क्षेत्ररक्षणाच्या फेरबदल आपण बघतोय. षटक क्रमांक 2 ते मात्र तेजसचं. चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून सुद्धा झाली आहे. अजून एक डॉट बॉल वाईट. सॉरी, आमचे मेन अंपायर नक्कीच राणे सर आम्हाला सांगतायत की हा वाईट आहे. व्हेरी गुड किपिंग. काय जबरदस्त किपिंग केले, आठवण करून दिले. मात्र नक्कीच MS धोनीची क्विक किपिंग आपल्याला बघायला मिळाली यष्टांच्या मागे. ते मात्र अजून एक चांगला चेंडू फेकलाय. एकच धाव येते. धाव फलक मला वाटते 3 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि धाव फलकावरती धावा लागल्यात ते 3. षटक क्रमांक 2 आहे. या दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच तेजस चांगल्या टप्प्यावरती, त्याच्याकडनं सुद्धा गोलंदाजी केली जाते. क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवलंय, परंतु जिथपर्यंत मोहन मैदानाच्या आतमध्ये आहे ना मित्रांनो सापे संघाचा, ही मॅच कुठल्याही दिशेने जाऊ शकतो. स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे सापे संघाचा आपण बघितला, परंतु आतिशला मैदानाच्या आतमध्ये राहणं भरपूर गरजेचं होतं. लवकर विकेट सोडले आतिशने सुद्धा. अजून एक चांगला चेंडू. क्विक किपिंग यष्टनच्या मागे आपण बघतोय. अखिलेशच्या मास्टर माइंड अखिलेश जो सलामीला आला होता. क्विक किपिंग आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा बघतोय. फिंगर रोल केले जातात. स्पिनचा मारा आपण बघतोय तो मात्र वालधुनी संघाकडनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये अजून एक टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू रिलीज झालाय. फाईन लेगचा खेळाडू होईल. फक्त एकच धाव. एका दुःखाने काम चालणार नाहीये. तब्बल 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिली ओव्हर नक्कीच मिडियन आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल सापे संघ. बॉल झाले आतापर्यंत 4 चेंडू धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 4च. एकही चौकार आलेला नाहीये ते मात्र सापे संघाला. बॅकफुटला जाईल का संघ, कारण की भरपूर चांगली गोलंदाजी वालधुनी संघाकडून आपल्याला बघायला मिळते. अजून एक चेंडू चांगला फेकला जातोय. डॉट बॉल. बॅक टू बॅकचा मला वाटते या षटकातील काहीतरी दुसरा डॉट चेंडू येतोय. 5 चेंडू धावफलकावरती 4 धावा. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू फेकला जातोय. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. षटक क्रमांक 2 संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र फक्त आणि फक्त 4च धावा. व्हेरी गुड बॉलिंग. काय जबरदस्त बॉलिंग आपण बघितली. शाहिद असेल, त्यानंतर आला तर मात्र तेजस, यांच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी बघितली. नक्कीच आपण बघितलं गेल्या आतिश आणि मयुरेश बाद झाल्यानंतर मोहन आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली.
नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो मात्र गौरव. इथे मात्र मोहनला कुठेतरी स्ट्रॅटेजी बदलावी लागेल, टॉप केअर मध्ये फलंदाजी करावी लागेल, का तर आपल्याला तब्बल 45 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 4 धावा म्हणजे येणारे 12 चेंडू 41 धाव्यांची गरज. इथे मात्र पहिला चेंडू फुलॉर लेनचा होता, कुठेतरी एकच धाव आणि इथे मात्र कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस झाले. दीपेश बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतोय सापे सांगायला, तो मात्र तिसरा. आणि इथे नक्कीच शुभ आगमन होते सर्वे सर्वा प्रगती चषकाचे समीरजी शेलार. भरपूर चांगली मॅच त्यांच्या माहितीसाठी आपण सांगू इच्छितो. वालदुनी विपक्ष नक्कीच सापे हा सामना चालू आहे. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर असताना ते मात्र गौरवचं, या गौरवच्या पहिल्याच चेंडूवरती नक्कीच आपल्याला भरपूर सारे उलटफेर बघितले. एकदा होती त्यानंतर कुठेतरी कॉल कुठेतरी चुकीचा ठरला आणि नक्की दीपेशला मैदान सोडावं लागतंय. भरपूर चांगली क्रिकेटचा प्रात्यक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. ते मात्र संपूर्ण वालदुने टीमचा कमी दबावाचा टार्गेट सेट केला, कारण की ही टीम आहे ना मित्रांनो, सापे टीम जबरदस्त फलंदाजी करत असते, परंतु आज कुठेतरी नजर लागले की काय मोठे फटके अजूनही आलेले नाहीयेत. षटक क्रमांक त्याप्रमाणे गोलंदाजी सुद्धा A1 क्वालिटीची होते, त्यातील मात्र शंका नसेल. प्रथम षटक आपण बघितलं शाहीचं, नक्कीच मिडन विकेट मिडियम ओव्हर बघितलं, त्यानंतर तेजस आलं, त्यांनी सुद्धा कंजूसी दाखवली. इथं मात्र वाईट येतोय. वाईटच्या स्वरूपात धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या मात्र तब्बल 6 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मोहन मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोहनवरती भरपूर जबाबदारी असेल टीमची, पण इकॉनॉमिकल रन रेट कुठेतरी वाढताना आपल्याला बघायला मिळतोय. इथे मात्र बॅटची एज लागले यष्ट्यांच्या मागे. नक्कीच बघितलं गेलं अखिलेशकडनं चुक्या होणार नाहीयेत. अजून एक धक्का लागतोय. न्यू बॅटर नक्कीच सचिन येतोय. कॅच भरपूर चांगली आकाशच्या माध्यमातून आपण बघितली. चांगलं क्रिकेट वाळदुनी संपूर्ण टीमचं टीम एफर्ट आपल्याला बघायला मिळते. सकाळी लवकर या स्पर्धेसाठी जोडले. इथे मात्र ऑन साईडला जबरदस्त देखना फटका. क्षेत्ररक्षक येईल का, त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू जाईल. इथे मात्र सी मारेशा पार षटकार. 6 फलकाचा विचार केला, मोठा फटका आता यायला सुरुवात झाली. उशीर झालाय का, कारण की तिसऱ्या षटकामध्ये गौरववरती हल्ला चढवला गेलाय. धावफलक 12 या आकड्यावरती तब्बल 45 धावांचा पाठलाग करताना एक पहिला मोठा फटका आलाय. मात्र अजून एक फटका जबरदस्त खेचून मारला. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतोय, तो मात्र 5वा फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर अनुज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय, परंतु गोलंदाजी भरपूर चांगली झाली. संपूर्ण वालधुनी टीमचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर एकही झेल मिस झाली त्यांच्या माध्यमातून नाही आहे. कीपिंग चांगली झाली आहे, गोलंदाजी चांगली झाली आहे, त्यानंतर एकही झेल मिस झाली नाही. विचार केला तर संपूर्ण टीम एफर्ट आपल्याला बघायला मिळाला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. ते मात्र वालधुनी टीमचा षटक क्रमांक 3 ते मात्र गौरवचा आपण बघतोय. तर मात्र नक्कीच
वाईट येतोय. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 13 रन्स, 13 धाबा धावफलकावरती लागल्यात. 13 धाबा आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गौरववरती थोडासा हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला तो मात्र सचिन सुतारने त्याला सुद्धा मैदान सोडावं लागलं. अनुज आणि नक्कीच मोहन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 8 चेंडू 32 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू 32 धाबा धावफलकावरती बघायला मिळतात आपल्याला. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने. नक्कीच क्षेत्ररक्षक दूरवरनं येईल. एकच धाव कंप्लीट. जबरदस्त फिल्डिंग आपण बघितली. ते मात्र शाहीची संपूर्ण समर्पण आपण त्याच्या माध्यमातून बघतोय. पहिले षटक नक्कीच मिडेनवर फेकला त्यामुळे कुठेतरी सापळा संघ अडचणीत आलाय का, कारण की धावफलकाचा विचार केला. येणारे 7 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. एखादा चमत्कार नक्कीच या मॅच मधनं बाहेर काढेल का सापे संघाला, परंतु अजूनही मोहन आहे मैदानाच्या आतमध्ये. उशीर भरपूर झालाय. पहिल्या ओव्हरपासून थोड्या धावा आल्या असत्या. 10चा इकॉनॉमिकल जरी ठेवला असता तरी पण शेवटच्या ओव्हरमध्ये 10 ते 15 धावा करू शकला असता संघ, परंतु कुठेतरी अडचणी सापडलाय. इथे मात्र नक्कीच ऑफ साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु झेल नाही झाली. झेल मिस झाले. पहिला झेल सुटलाय, परंतु भरपूर चांगलं इम्प्रेस केलं संपूर्ण दिवसामध्ये ते मात्र वालदुने टीमने. एकच धाव कंप्लीट होते. एकच धाव कंप्लीट होते. 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज असेल. नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा गौरव ज्युनियर, गौरव पाठारे आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 4 मध्ये बघायला मिळेल आपल्याला. शाहीचे संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलं. भरपूर सारा इम्पॉर्टंट गोलंदाजी त्यांनी केली. ज्याप्रमाणे फलंदाजी केली, 2 चौकार आले. पहिल्या चेंडूवरती विचार केला तेजस तंबूच्या हस्त्याला गेला, त्यानंतर मात्र शाहिदने चांगली फलंदाजी केली. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी गौरव पाठारे आपल्याला बघायला मिळतो. इथे मात्र ऑन साईडला फेकून दिले चेंडूला. किती धावा मिळतील? एकच धाव. 6 चेंडू 30 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती एकच धाव येते. येणारे 5 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल ती मात्र वालदुनी टीमला, सॉरी सापे संघाला. 5 चेंडू 29 धावा. कशा प्रकारची फलंदाजी होईल आपल्याला बघायला मिळेल. मात्र पुन्हा एकदा ब्लॉकलचा चेंडू. नक्कीच स्वतःच्या फॉलोत्रेमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र मोहनला मैदान सोडावे लागेल. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र 6वा. 6 खेळाडू नक्कीच बाद झालेत. भरपूर चांगला क्रिकेट वालदुनी टीम कडनं. कमी धावा होत्या. 45 धावांचा छोट्या लक्षाचा पाठलाग करताना 24 चेंडू आणि 45. या मैदानावरती आपण बघितलं 84 धावा सुद्धा चेस झाल्यात. त्यामुळे नक्कीच 45-40 धावा सहजरित्या चेस केल्या जातात, परंतु कुठेतरी गोलंदाजी एवन क्वालिटीची होते. तिळ मात्र शंका नसेल. पहिली ओव्हर बघितल्या पण शाहीची मिडन ओव्हर फेकली, त्यानंतर आलेल्या तेजसने इकॉनॉमिकल गोलंदाजी फेकली. 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर गौरववरती थोडासा हात खोलले होते तो मात्र सचिनने, परंतु तो सुद्धा तंबूच्या आसऱ्याला जातो. त्यानंतर गौरव आलाय. गौरवने सुद्धा 2 चेंडू मध्ये भरपूर चांगली कामगिरी. एकच धाव खर्च करतोय. राकेश सुतार आपल्याला बघायला मिळतो. बॅटची एज लागली जाते आणि थर्डमॅन रिझन मध्ये शॉर्ट हँडला लगेच झेल बाद. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का. नक्कीच शेवटच्या ओव्हर मध्ये सुद्धा 2 विकेट येतात ते मात्र गौरव पाठारेला. भरपूर चांगलं गोलंदाजीचा प्रात्यक्ष आपण बघतोय. संपूर्ण टीम एफर्ट आपल्याला बघायला मिळतोय वालदुनी टीमचा. सापे संघ वाईट येतोय. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जाईल. 17 या आकड्यावरती.
तर मात्र ऑन साइडला खेचून मारलाय, किती धावा मिळतील? चेंडू जाईल सी मा पार षटकार. सहा धावा भरपूर उशीर झालाय, परंतु यात 6 धावा पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या असत्या तर कुठेतरी सामना टफ फाईट होऊ शकला असता. वन साइड सामना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज येतोय परंतु झेल सुटलाय. भरपूर लांबचं चेसिंग होतं ते मात्र गोलंदाजाला. 5 चेंडू झालेत. औपचारिकता या मॅचची शिल्लक आहे. पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय ते मात्र. लगेचच पुढील मॅच कोणी संघ आपण खेळाडू कक्षामध्ये लगेचच सज्ज व्हायचंय. त्यानंतर तुंडा वडवली संघ आपण सुद्धा लगेचच क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवायचंय. जसं मॅच संपेल लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे मात्र ऑन साइडला चेंडू फेकून दिले. क्षेत्ररक्षक आहे का? आणि नक्की क्षेत्ररक्षक आहे. आणि इथं संघ जिंकतोय तो मात्र वालदुनी संघ. हार्डलक असेल, टफलक नक्कीच सापे संघ. भरपूर चांगला क्रिकेट आज वालदुनी संघाच्या